नमस्कार मित्रांनो, ह्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं भरपूर स्वागत आहे. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि खाणीवरती आतमध्ये खाणीत हातपाय धुवायला गेलेलो, मातीने भरलेले पाय वगैरे म्हणून. तर पहिल्यांदा लक्ष नव्हतं, पुन्हा असं वरून जाताना अचानक लक्ष गेलं माझं. आणि हे बघा काय, हे चिमणीचं कशाचं तरी पिल्लं आहे, मला माहीत नाही. एकदम छोटा, एकदम त्याला अजून केससुद्धा आलेले नाही आहेत. पाण्यात पडलं होतं आणि एकदम कोपऱ्यावर पडलेलं. आता कसं पडलेलं, काय पडलेलं काय माहीत नाही मला, पण एवढं छोटं पिल्लं इथे कसं काय आलं काय समजलं नाही मला. चारी साईडून सर्व पठार आहे आणि एवढं छोटं पिल्लं इथपर्यंत कसं काय येऊ शकतं, अवघड आहे जरा. आता एक काम करतो, थोडा उशिराला पाण्याच्या बाहेर ठेवतो तिथे जिथे पडलं होतं तिथे, आणि बघूया काय होतंय. जर कोण त्याची आई वगैरे असेल, पण काय वाटत नाही मला, पण आई जर आलीच असेल एक संभावना म्हणून, कारण की एवढ्या छोट्या पिल्लाला आपण नाही जगू शकत, कारण की त्यांचं फीड वगैरे जे त्यांना खायला लागतं ते आपल्याला काही समजणार नाही. त्यासाठी पुन्हा तिथेच ठेवतो जिथून पाण्यातून बाहेर काढलं होतं. जर याला त्याची आई वगैरे घेऊन आली असेल तर मला काय माहीत नाही, कारण की आपल्याला एवढं काय माहीत नसते. पण ते पाण्याच्या आतमध्ये पडलेलं, त्यामुळे काय माहीत नाही. थोडा उशीर थांबतो मी आणि लांब जाऊन थांबतो लक्ष ठेवून. हे बघा, हे आपलं खाणीच्या आतमध्ये जायचं रस्ता आहे आणि इथे पडलेलं, ते इथेच असं काठालाच पडलेलं. इथे ठेवलेलं आहे मी आता उन्हाला. तर थंडीने थोडंसं गारटलं असेल ते. थोडंसं ऊन आहे, थोडंसं सावली आहे. थोड्या टायमाने लगेच 5 मिनटात त्याच्यापर्यंत सावली पण जाईल. थोडंसं बाहेर जाऊन बसतो, बघूया. आणि जर नाही जमलं तर मग काय माहीत नाही, पण घरी जाऊया त्याला घेऊन आणि हॅलोजन खाली ठेवूया. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे त्याच्यासाठी बेटर होईल की थोडंसं, आता आपण बी खातं तेच, डाळ वगैरे थोडंसं बारीक करून एकदम मग द्यायला. आपण बघूया, ती पुढची गोष्ट आहे. काय फायदा नाही मित्रांनो. त्याला ठेवलं तिथे, पण बराच टाईम झाला, काय रिस्पॉन्स नाही भेटला. शर्टात गुंडळलं आहे हे बघा. घरी घेऊन जातो, काय पर्याय नाही. जेवढं पॉसिबल होईल तेवढं जगवण्याचा आता प्रयत्न करूया. याच्या पलीकडे काय नाही मला वाटतंय. आणि हा आहे कशाचं ते पण समजत नाही आहे मला. मला वाटतं चिमणीचं वगैरे असावं, पण नाही. थोडं मोठं पिल्लं आहे, पण त्याला अजून चालता येत नाही किंवा त्याचे अजून डोळे आत्ताशी उघडलेले आहेत. मला वाटतं घार वगैरे फिरते ना, तर घारीने एखादं घरट्यातून उचललं असावं आणि खाणीवरून जाताना अचानक पडलं असावं पाण्यात वगैरे, असं मला वाटतंय. काय समजत नाही. ठीक आहे, जाऊया घरी घेऊन. येताना बघा मित्रांनो, एक छोटंसं घरटं सापडलं, वाळलेलं आहे. म्हणजे असं काही नाही, सापडलं म्हणजे ते रूटवरती होतं, माझ्या रस्त्यावरती एका कुपात घातलेलं, पण त्याच्यामध्ये काहीच नव्हतं भरपूर दिवसापासून. तर बोललो ते घरटं घेऊया, म्हणजे त्याला थोडंसं चारी बाजूंनी सेफ राहील. वाळलेलं आहे, कितीपर्यंत टिकेल तोपर्यंत टिकेल, बघूया मग. कशाचं आहे माहीत नाही. तर मित्रांनो घरी आलेलं आहे बघा घेऊन. आईकडे दिलेले आहे आता, तर जाऊया आपण. काय उंदीर का काय? हे काय उंदीर. त्याला गुबाड का काय?
काय माहिती काय आहे, खाणीत पडलेलं. तुम्ही आणलं का हो, घोडा का दिसते पाण्यात पडलेलं ते बाहेर आणलं काढून. घोडा का दिसते की डोळे उघडले नाही मग ते पाण्यात मेलं असतं म्हणजे असंच पोहे झालं असंच पडलेलं. कोंबडी खाली जगेल कोंबडी घेणार नाही. मारी कधी तुझ्या दिसते मला. घुबड कसं बारकट डोळ्यात. काय माहिती कशात आहे, खाणीत पडलं होतं मग त्याला बाहेर काढून ठेवलं. मग ते काही कोण त्याला घ्यायलाच आलं नाही लवकर, मग घेऊन आलो. ही अगोदर येणार आहे का ती अगोदर येणार आहे? इकडची वेळ बघू ठेव, तिच्या खाली जगलं तर जगलं. मग आता काय शिकवायला पाहिजे. पाण्यात पडलं तर त्याला वाईस उन्हात ठेवलं. तिचे डोळा अजून उघडलेलं नाही. हो, पाण्यात पडलेलं. चावले ना एक झटक्यात मध्ये ते मरून जाईल. जर घेतलं तर लय भारी होईल. तिला घे रे उचलून. शिवानीचा तिला घे. असू दे, तिच्या पोटाखाली जाईल. बघितलं की टोचने असं केलं की नाही, घारी बिरीचं पिल्लू नाही ना ते. नाही नाही, ती सुरुवातीला नवीन पिल्ली तशीच असते. ठेवतोय म्हणणं बरोबर आहे, पण ते त्याला खायला काय ना ते उपाशी राहणार. हात लावू नकोस, तू शांत बस, बघू काय करते ती. नाही, ते वल्ल वल्ल झालेलं वाईस हे करते. अंडीत गेलेला आहे. अंडे